आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा मध्यम स्तरावर। संपूर्ण शहराचा AQI 125 वर। उपाययोजनांचा प्रभाव कमी होताच शहरातील हवा गुणवत्ता पुन्हा मध्यम स्वरूपात आल्याचं समोर। म्हाडाच्या घरांसाठी सुद्धा आता टप्प्याटप्प्याने रक्कम भरणार। तर मुंबई मंडळाची मार्चमध्ये जाहिरात निघणार। निर्माणाधीन प्रकल्पातील घरांचा या सोडतीत समावेश। 25 वर्षांनंतर चितळसर मानपाडा म्हाडा सोडतीत न्याय। तर घरासाठी 52 ऐवजी आता 36,51,000 रुपये आकारणार। 2000 साली काढलेल्या सोडतीमधील 156 विजेत्यांना मोठा दिलासा। मुंबई लोकलच्या केबिन बाहेर CCTV लावण्यात येणार। तर लोकलच्या मोटरमन केबिन समोर होणाऱ्या अपघातांचं योग्य कारण आणि विश्लेषणासाठी मध्य रेल्वेचा हा महत्त्वाचा निर्णय। वाहतूक कोंडीत पुणे जगात 5वं। सर्वाधिक वाहतूक कोंडीमध्ये बंगळुरू हे दुसऱ्या क्रमांकावर तर मुंबई 18व्या स्थानावर। पुण्यात 110 ब्लॅक स्पॉट्स। हडपसर, कात्रज, वारजे या परिसरात धोकादायक ठिकाणं। शहरात रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांचा हा धोका सुद्धा वाढत चालल्याचं समोर। वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं याकडे गंभीररित्या लक्ष देण्याची गरज। पुणे महापालिका प्रशासनाकडून सभागृह सुरू होण्यापूर्वी महापालिकेतील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू। भवन परिसरासह 4 प्रमुख भागांमध्ये सक्षम पार्किंग व्यवस्थेवर भर। पार्किंग करण्यासाठी होणारी डोकेदुखी यामुळे थांबणार। दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारींनंतर आता पुणे महापालिका सतर्क। दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं तातडीच्या उपाययोजनांसाठी 20 कोटी 20 लाख रुपयांच्या कामांना मान्यता। पुण्याच्या दौंडमध्ये भुसार मालाची आवक घटली। भाजीपाला, कांदा, लिंबाचे दर स्थिर। तर केडगावच्या उपबाजारामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्यांची आवक।